नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष। आज मी समाज कल्याणच्या शाखेमध्ये आलेलो आहे। आमच्या गावी निवासी शाळा आहे, वांगी तालुका कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी। त्या ठिकाणी अनेक समस्या आहेत। त्या समस्या संदर्भात इथले जे सहाय्यक आयुक्त आहेत कामतसाहेब, त्यांची भेट घेण्यासाठी आलेलो आहे। त्यांना मी आज एक निवेदनसुद्धा दिलेलं आहे, कारण की आमच्या वांगी निवासी शाळेमध्ये असंख्य प्रश्न विद्यार्थ्यांना भेडसावत आहेत, तिथल्या शिक्षकांना भेडसावत आहेत, तिथे काम करत असलेल्या सुरक्षा रक्षकांना भेडसावत आहेत। त्याची एक तक्रार देण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे। विषय असा आहे की ज्या ठिकाणी त्या आश्रमशाळेत जी गोरगरिबांची मुलं शिकत आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ती निवासी शाळा आहे। त्या निवासी शाळेमध्ये ते जो संतोष भोसले सर आहे, तो त्या ठिकाणी अत्याचार अन्याय करत अशा तक्रारी आपल्याकडे आल्यात। बाब अतिशय गंभीर आहे। परवाही एका मुलाला त्या ठिकाणी मारहाण झाली। तसेच तिथे जे काही स्टाफ आहे, शिक्षक आहेत, त्यांच्यावरती तो अन्याय करत असतो। त्या ठिकाणी क्रीडा शिक्षक म्हणून एकाची नियुक्ती केलेली आहे, प्रसाद भस्मे सर, त्यांनाही तो कामावरती रुजू होऊन देत नाही। दुसरे सुरक्षा रक्षक आहेत, सवनी असतील, पकाले असतील, ह्यांनाही तो त्या ठिकाणी त्रास देतोय। या संदर्भात तक्रार घेऊन मी या ठिकाणी आलेलो आहे। विषय गंभीर आहे। शासन असतील, देवेंद्र फडणवीस असतील, किंवा समाज कल्याणचे आपले मंत्री असतील संजय शिरसाट, याविषयी ते फार गंभीर आहे। त्यांच्याशी मी या संदर्भात चर्चा करणार आहे की वरून फार मोठ्या प्रमाणात निधी येतोय, बरेच उपक्रम केले जातात, परंतु त्या वांगीतील निवासी शाळांना, मुलांना, कलागुणांना वाव देण्यासाठी कुठलाही उपक्रम केले जात नाही आणि ते शिक्षक आहेत त्यांच्यावरती दादागिरी केली जाते। ज्या काही योजना, जे काही वरून काही जे मुलांसाठी आलेलं आहे, ट्रॅकसूट असेल, कपडे असतील, हे व्यवस्थित त्या ठिकाणी दिले पाहिजे, पण अशा कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी पालन होत नाही। ही बाब अतिशय गंभीर असून आगामी काळात आम्ही हा मुद्दा प्रकर्षाने घेणार आहोत आणि यावरती एक तीव्र लढा उभारणार आहोत की समाज कल्याण खातं सगळं देतं आहे, वरचं सरकार पारदर्शकपणे काम करतं आहे, वरील फॅसिलिटी बऱ्याच येत आहेत, केंद्राच्या असतील, राज्याच्या असतील, सगळं प्रॉपर अनुदान येतं आहे, पण इम्प्लिमेंटेशन ते मुख्याध्यापकाने करायचं आहे, तो मुख्याध्यापक करत नाही। 10 वर्षापासून त्या ठिकाणी मुख्याध्यापक असल्यामुळे कदाचित त्याला वाटत असेल मी करेल तोच कायदा, परंतु हे जनतेचं राज्य आहे, असं करणं चुकीचं आहे। मला वाटतं की या संदर्भात त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आम्ही त्या मुख्याध्यापकांना विनंती करतोय, इथून पुढं तुम्ही व्यवस्थित वागा, नाहीतर आम्ही जर व्यवस्थित वागलो तर तुम्हाला त्या ठिकाणी थांबता येणार नाही। धन्यवाद।